इस वक्त हमारे साथ हेमंत भाव कारलेकर है। जल्द ही परतूर शहर में नगर पालिका के चुनाव डिक्लेयर होंगे। नगर अध्यक्ष की अगर बात की जाए तो जैसा कि हमारे साथ हेमंत भाव कारलेकर है, वो भी उम्मीदवार की रेस में है। चलिए उनसे जानते हैं कि वो किस मुद्दे को लेकर यहाँ के चुनाव लड़ेंगे। भाव नाव सांगा आपला। नमस्कार, मी हेमंत गोविंदलाल कारलेकर, एक व्यापारी आहे इथलचा आणि इथं योगायोगानं नगरपालिकाचे SC महिला आरक्षण सुटलेलं आहे आणि मी त्याच्या संदर्भात बोलू इच्छित आहे। अगर हे इलेक्शन सुटलं आहे तर माझी इच्छा उभा राहण्याची आहे आणि व्यापारी बांधवांना कुठलाही मी शिकायतीचा मौका देणार नाही आणि व्यापारी बांधव जर सरासरी माझ्या सोबत आहेत, कारण की मी एक व्यापार लाईनमध्ये मेन रोडला व्यापार करीत आहे आणि लोकांच्या हिशोबानं माझी इच्छा झालेली आहे की त्यांनी मला संधीचा मौका द्यावा आणि संधी दिल्यानंतर मी कुठलीही त्यांना त्यांच्या शब्दाच्या पुढे जाऊ शकणार नाही आणि जाणार नाही। परतूरच्या विकासाच्या बाबतीत बोलायला गेले तर मी सर्व अगोदर कुठलाही राजकारण बाजूला ठेवून मी समाजकारणामुळे पुढे येणार आहे आणि व्यापाऱ्यांसोबत राहून मी माझी समाजसेवा करून दाखवणार आहे। नंतरची भूमिका काय असणार? आपली जनताने आपल्याला संधी दिली तर जनताने मला संधी दिली तर मी जनतेच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही। कुठलेही विकास कामाला मागं पुढे न सरकता जोमाने काम करणार। जसे की आता परतूरमध्ये गार्डन आहे, गार्डनाची व्यवस्था नाही, ग्रीन बेल्ट सुटलेले आहेत, पण अद्यापही ते ग्रीन बेल्ट वगैरेचं काही काम झालेले नाही आहेत आणि त्यानंतर त्या ग्रीन बेल्टवर मी गार्डनची प्रपोजल टाकून गार्डनसुद्धा उभारण्याच्या हिशोबात काम करणार। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या परतूर शहरामध्ये हे जे स्वच्छता आहे, स्वच्छतागृह ज्याला आपण मुतारी वगैरे म्हणतो, तर एकुलती एक मुतारी मोंड्यामध्ये असताना ती तुटलेली आहे, अतिक्रमणामध्ये तोडून टाकलेली आहे। त्याच्याकडे सुद्धा मी जातीने लक्ष देऊन तिथं एक स्वच्छ प्रकारे सुलभ शौचालय खोलून ते जनतेचे आमच्या व्यापारी बांधवांचं मी सोबत राहणार आहे आणि व्यापाऱ्यांचे जे समस्या आहेत, जसे नळाचे पाणी, पथदिवे आहेत, रोड आहेत, त्याच्यानंतर नाल्या वगैरे आहेत, नाल्या जे साफसफाई करणे, आता हे प्रशासक लागल्यानंतर जवळपास 4 वर्ष झालेले आहेत, इथं कोणी सध्या जिम्मेदार व्यक्तिमत्व नाही। प्रशासकच्या हिशोबानं हे लोक चालतात, तर नाल्या कुठल्याही साफ झालेल्या नाही आहेत, त्या नाल्याकडे जातीनं लक्ष घालणार आणि त्यानंतर मी पथदिव्यांकडे सुद्धा लक्ष घालणार। हॉस्पिटल आहेत, हॉस्पिटलचे सुविधाकडे मी पाहायला तयार आहे आणि तेही मी करून घेणार आहे आणि जनतेनं मला साथ दिली तर मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। महिलांची सुविधा झाली, वृद्धांची सुविधा झाली। आता वृद्ध लोक आपल्या इथं आहेत, त्यांना फिरायला सुद्धा जागा नाही, तर त्यांना त्या गार्डनच्या माध्यमातून आतमध्ये तिथं गेल्यानंतर फिरण्यासाठी जे आहे ती व्यवस्था केली जाणार आहे। महिलांची सुद्धा सुविधा तिथं होईल आणि लहान बाळंसुद्धा तिथं टाईमपास जेव्हा खेळायला जातात तर त्या हिशोबानेही ते गार्डनच्या मार्फत ते मी सगळं कंप्लीट करून घेणार आहे। गोरगरिबांकडं विशेष करून माझं लक्ष राहील, जसे की त्यांचे प्रॉब्लेम आहे राशन वगैरेंचे, त्यांना साथ देणे, राशनचे, त्यानंतर योजना आहेत, जसे की आता श्रावण बाळ योजना आहे, महिलांची जे योजना चालू आहे त्याच्याकडं मी जातीने लक्ष घालणार आणि त्यांचे कामं करून देणार। जनतेसाठी काय मेसेज आहे आपला? जनतेनं अगर मला सेवेची संधी दिली तर जनतेचा सेवक म्हणून मी उभं राहणार। मी त्याबद्दल कुठलाही अभिमान न बाळगता जनतेसोबत राहिलेलो आहे आणि याच्या पुढे मी वचनबद्ध राहणार की मी त्यांच्यासोबतच राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।